मीरा, त्या म्हातारीचं आणि तुझे काही रक्ताचं नातं नाहीये. आत्या, माझ्या आयुष्यात रक्ताची नसलेली नाती खूप महत्वाची आहेत. इतकं काय टेन्शन घेतेस ग? कोण कुठली ती म्हातारी? स्वतःच्या मनाला वाटेल तेव्हा येते, मनाला वाटेल तेव्हा जाते. काही खरं नाही तिचं. बायको, कसं आहे ना, ती आजी आहे ना, ती मीराच्या गावची आहे ना, त्यामुळे तिला काळजी जास्त वाटत असणार. हां, तुम्ही राहू द्या. चला येतो दादा साहेब. दादासाहेब, छान झाली पूजा. येतो मग मी आता. हां, अथर्व, त्या मीटिंग बद्दल बोलायचं राहिलंय, आपण बोलूया का? हो बाबा. म्हातारी, मला तुला मरताना बघायचंय. मीरा, अगं खूप काळजी करतेस तू. आजींना काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेल्या असतील गडबडीत. मला काहीतरी वेगळंच वाटतंय अगं. नाही, तू खूप विचार करतेस. तू जरा शांत हो. हा, माहित नाही का, पण मला खूप काळजी वाटतेय. माया, जरा ये मला मदत करायला इथे. ती महाराणी काही जागेवरून हलणार नाहीये. आले आले आले. मीरा, या घरात जर कोणापासून धोका असेल ना, तर ती फक्त माया आहे. मी तिच्यावर लक्ष ठेवते. तू काळजी करू नकोस, ठीक आहे? देवी आई, आजची पूजा छान पार पडली. सगळं मंगल झालं, पण तरी सुद्धा ही मनात हुरहुर का आहे, याचं उत्तर तूच दे आई. हे काय होतंय मला? पुन्हा जळणारी बाई? हा काय संकेत आहे देवी आई? तुझी ती महागौरी आणि तिची ती भक्त मीरा तुला वाचवू शकणार नाहीत.
आजी मीरा आलीच. हरकत नाही, हरकत नाही. या म्हातारीला वाचवायला जाईल आणि तिच्या सोबत ती मीरा सुद्धा मरेल. आजी अगं अगं तू तिथे काय करतेस? आजी अगं बाजूला हो. आजी 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 अगं आग जवळ येते तुझ्या. आजी बाजूला हो. आजी वा मीरा, आज मला फक्त या म्हातारीला मारायचं होतं, पण तू स्वतः मरणाच्या दारात उडी घेतलीस.